गुड मॉर्निंग. जिनल झोपली आणि आजचा ब्लॉग अतिशय फॅन्टॅस्टिक होणार आहे. आज 22 जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आणि आज अगदी हर्षोल्लासमध्ये इकडे लाव या इथे. नाही लागली. जिनो गुड मॉर्निंग. जिनल जिनल उठ 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 ना बच्चा. जिनल बच्चा गुड मॉर्निंग. जिनल पटाके फोडले भाई आम्ही. ओ माय गॉड. जिनल उठ ना बच्चा. उठा उठा उठा. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग करा. चला चला इकडे ना. एक जप्पी दे ना बेटा मला. इकडे चल चल बच्चा. मला कशी जप्पी दे तू. चल 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 ना भाऊ. ओ माय गॉड. अरे बापड्या माझ्या शाण्या पड्या. पुरणाची तयारी. आज गोडधोड जेवण करण्याचा बेत आहे. 22 जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अयोध्येला होणार आहे आणि त्याचा आनंद आपण आपल्या घरात साजरा करणार आहोत. आणि सुवर्णा सकाळी उठून पुरणाचं जेवण तयार करते मुलांसाठी आणि आमच्या स्वतःसाठी सुद्धा. ब्रश भी करना साथ साथ. ब्रश भी करो साथ. तुझं नुसतं बघून काढ. असं गोल गोल कर. वरती उचल. शाबाश. बॉटल घेतली का पाण्याची.
आणि आता सुवर्णा या ठिकाणी गोडधोड जेवण करताना आज 22 जानेवारी अयोध्याला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होते आणि त्यानिमित्ताने आज आपण गोडधोड जेवण करणार आहोत. सुवर्णा आज पुरणपोळीचं जेवण करते आणि मुलांना पण ते आवडणार आहे. पुरणपोळी आपण साधारणतः खापरपाटावर करतो, परंतु सुवर्णा करते तव्यावर आणि तव्यावरच्या त्याच्या पोळ्या त्याच्या छान बनतात. ते आता पहा आपण आणि पुरणाची पोळी आता छान भाजली, खायला पण कुरकुरीत आणि छान अशी पुरणाची पोळी लागते. झाली पुरणाची पोळी आणि तिकडे खीर भात वगैरे, इकडे रस्सी इकडे आहे, खीर इकडे आहे, भात पोळी पुरणाची आणि मस्त गोड जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. आणि सुवर्णा सुगरण आहेच, नक्की आहे. व्हिडिओमध्ये येऊन गेलं तुझं. जिनाल तयारी करता येत नाही का तुला? मग आमच्याकडून करून घेते. तू का केव्हा तयारी करशील बाळा? नाचू नको आता, थांब. तेल लावून कसं कुठे तेल खाल्लं? कुठून? याच्यामधून केसांमधून का? ठीक आहे, मी काय थोडंसं नॉर्मल लावून देतो. एकदम असं नॉर्मल लावलेलं एकच तेल बघूया, केसच चमकतील ना. हेच राहू दे, कपडे नाही घालायचे. हेच राहू दे, कपडे काय घालते ना. कान दुखतोय ना, कान दुखतोय. सॉरी बच्चा.
मी दीदीने त्यांना चॉकी दिली. हो हो तुम्हाला पण. मला पण. ओ वाव किती. त्यांच्यासाठी पण तुमच्यासाठी पण. वाव मज्जा आहे मग माझी. मला चक्की मिळणार आज. तुम्हाला सकाळी दिली होती मी. हा. मग अजून मिळेल तुम्हाला. हो का बेटे? वन मिळेल सगळ्यांना. आणि तुम्हाला जे लागली चॉकलेट मला बोलचा. चल ओके ओके. आधी तू खाली. आपण चाय सोना का डोला. मेरी याद एक इच्छा थी. सीधे बात बोलो. चल 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 चल. तेव्हा बोललं नाही यार. काय? आता एक कथा आहे. काय बोलले कसं आहे बा. हात लावेल आणि तुम्ही फोटो काढा. केव्हा हे बाय. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तू तो गुड गर्ल है ना जनरल बच्ची. इस पैकेट में मैंने बहुत सारे चॉकलेट्स रखे. क्यों? वाह आज तो चौकी मिलेगी हमें. जिनल चौकी देने वाली है हमें. जिनल चौकी देने वाली है. जिनल आजा. कॉल करते 15-20 मिनिटांनी कॉल. चालेल ना हम तो हा रविवार त्यांनी फर्स्ट ग्रुपला म्हटलं. अरे हम चल रहे थे कहाँ पे उधर उस मंदिर में. चलना है. हाँ. चलो ना फिर जाए. वाह क्या बात है. क्या हुआ? मला दिली ना आता मी पाणी मला काय करता तुम्ही? बाय बाय आजी आजी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल सो. जय श्रीराम. ओ बोला बोला बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. स्वामी घाबरून गेला. स्वामी घा. जय श्रीराम. या जिनल आ जाओ. जिनल गुडगल बच्चे है मेरे वाले. आजा. डैडी चलो ना आप कहाँ पे? मंदिर में. कौन से मंदिर में? ओ दीदी जो मंदिर में गए थे उस मंदिर में. राम मंदिर में जाना है. हाँ. जाएंगे ना. अच्छा
वो देखो गायक गाना गा रहा है, देखो गाने गा रहा है वो अच्छे से। दिव्यांश स्केटिंग करतोय। चल ना पुढे, हा चल मी आहे, हळूहळू चल। ब्रेक लावतोय का? खाली करू आता, खाली बस पुश कर। जय श्रीराम, जय श्रीराम। गाडीमध्ये लागा, गाडीमध्ये लागा। जा तू। बल्ले हनुमान, जय श्रीराम। अमळनेरहून अगदी हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेलं बल्ली हनुमान मंदिर धारच्या जवळ आणि अमळनेरच्या जवळ दोघं गावांच्या मध्ये त्या ठिकाणी रस्त्यात हे बल्ली हनुमान मंदिर लागतं आणि हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे। निसर्गरम्य वातावरणात धारचा हा त्या ठिकाणी पाझर तलाव आहे आणि या पाझर तलावाच्या कडेवर बसलेलं हे मंदिर आहे। नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रांनो। एक दिवसाची सहल तुम्ही सहज करू शकतात, आपल्या मुलाबाळांना घेऊन त्या ठिकाणी येऊ शकतात। या हाकेच्या अंतरावर असलेलं हे छोटंसं छान असं मंदिर आणि आतमध्ये गेल्यावर मला नक्कीच अतिशय छान त्या ठिकाणी वाटलं आणि पुन्हा आता तिथे जातोय, चला जाऊ आतमध्ये।